कारल्यावरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख जळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी समोरच्यावर मनापासून प्रेम करायचं आणि एकदा प्रेम केलं ना की मागं पुढं नाही पाहिजे. मग समोरच्याचं प्रेम मिळो वा न मिळो. PhD तुझं स्वप्न आहे ना पप्पे? हा, तुला नाही ना करायचं लग्न? मग डायरेक्ट नकार देऊन टाक त्या नवऱ्या मुलाला. काय व्हायचं ते होऊ दे. जाऊ बाई, दमला असेल तर सोऱ्या द्या इकडेच करते मी. अहो राहू द्या, तुम्हीच केलंय सगळं, आता तर एवढंच राहिलंय. वहिनी, आज पोरगा येऊन गेल्यानंतर पुढच्या तयारीला लागावं लागन. काही लोकांना असं आरामात चहा पिता येणार नाही आता. वहिनी, चहा तर पिऊ द्या. आता पाहुणे आल्यावर काय लगेच सगळं होणार आहे का? पी माय पी. आता पाहुणे येऊन गेल्यावर पसंती नापसंती कळवितेन, त्याच्यानंतर मीटिंग गावात यान. वंस मधुबाईंनी आणलेलं स्थळ आहे म्हणजे काही टेन्शनच नाही. मी तर अजिबात टेन्शन घेतलं नाहीये. मला माहितीये पोराचे आणि पोरीचे 36 गुण जुळणार म्हणजे जुळणार. अगे ऐकू राहिली का? हा ऐकू राहिले, पण मी नाही येणार. हा का, असं काय करते? ऐक की, दिसत नाही का मी काम करून राहिले ते? आपा बाबा तुम्ही तर लई राडा घातलाय. जिलव्या झाल्या, चकल्या तोडून राहिले, पोहे बी करतीलच की. मग एवढं कशाला, डायरेक्ट त्या सुंदरलालाच्या बेकरीत जायचं आणि घेऊन यायचं ना ते बिस्किट टोस्ट सगळं. हा भाऊजी माहितीये सगळं मिळतंय तिथं ते, पण पाहुणे बी नगरचेच आहेत, ओळखतील ना पटकन. पॉइंट आहे, पॉइंट आहे. आणि भाऊजी बेकरीतलं खायला दिल्यानंतर काय म्हणतील पाहुणे, आम्ही काय याच्या आधी कधी बेकरीतलं खाल्लं नाही काय? शेवटी घरचं ते घरचंच ना. घरचं तर शेवटी घरचंच ना. हा, घरचं ते बाई घरचंच असते. पण मी बाई किती बी गोडधोड घरी करावं, पण आमचं बेन बाहेरच तोंड गोड करायलंय. अगं माय, सुरू झालं हिच. नवऱ्यापासून पोचली बाई, माझं तर नशीबच बुटकय. तायडे लगेच तुझं रडगाणं काढू नको. रडगाणं? आता माझं रडगाणं वाटायलंय तुम्हाला? मग मला आधीच चांगल्या घरी पाहून द्यायचं ना. आता तवाचा आता कुठे काढती माहिती तू? आता नाही तर कवा काढू रे? अरे असं कोणतं गरीब घरामध्ये दिलं तुला? असं का बोलून राहिली तू? तुला काय भिकारी घरामध्ये दिलंय? चांगलं कपडा आहे, गाडी आहे, घर आहे, आणि एवढा मोठा सरकारी नोकर आहे तुझा नवरा. काय काय पाहिजे तुला? गुण एक तरी लक्षण आहे का? ठीक. अगं माणसाकडून अशा छोट्या मोठ्या चुका होतात, माफ करायचं आपण त्याला. तेच आपलं गोडदाम ठेवायचं का? आणि मी करतो सगळं. आणि आपला मुन्या तो मोठावर राहिलाय, त्याच्याकडे बघायचं जरा. रडू नको माया, रडू नको. मी आहे ना, मी सगळं करतो. भाऊजी मला काम पडलेत, येतो मी. अगं आत्या, रडू नको ग, रडू नको आत्या.
रडिओ राहिले मला. अगं ते तू सकाळपासून काही खाल्लं नाही ना म्हणून तुला असं होऊ राहिलंय. तू खा बरं काहीतरी. चकली चकली खाते का? चकली. चकली दे ग बशीत त्यांना. अगं डोकं दुखल तुझं, असं नको करू. हे घे चकली. काय नको मला, जिलबी पाहिजे होती. हा जिलबी घे, जिलबी घे ग, घे ग, दे त्यांना. घे जिलबी खा. अगं खा ग. ए भावड्या, डुकल्या नको रे खाऊ. निस्ता जा, एका जागेवर हलू नको. बरं बस इथं गपचूप. बसूनच आहे ना, कुठं पळून चाललो काय? गप बसा, डुकडुक हलू नको. देवासारखं असं गप बस. सोने हे सगळं जरुरी आहे का? हो जरुरी आहे. तुला काही प्रॉब्लेम? सोने एक काम करू का, मी जरा गादीवर पडतो, नंतर तू काकड्या ठेव. नाही नाही नको नको, तू झोपून जाशील. पोळा असल्यासारखाच फिलिंग घेऊ राहिला. माझ पोळे असं समज आणि गप बस. सोने झालं का ग? नाही मुन्या, अजून लालच आहे रे डोळे. सोने असं कर, नंतर गुलाबजल टाक्याला. हा डोळ्याला थंड वाटलं पाहिजे आणि लालपणा कमी झाला पाहिजे. हा असलेला टाकून दे नंतर. आता जेवढ्या तेवढं ठीक आहे ना, अजून कशाला आता? पोरगी पाहिलंच चाललंय ना, तराट वाटशील तिथं. ए काही बोलते का ग? पितो का तो? अगं अभ्यास करू करू डोळे लाल झाले त्याचे. मुन्या आता अभ्यास करत नको जाऊ तू. मास्तर झाला, पोरांना अभ्यास करू देत जाय. पोरं कुठं अभ्यास करते आता आजकाल, सगळे सोनी सारखेच आहे. ए रागू नको त्याला, भांडू नको त्याच्याशी. हा आज त्याचा दिवस आहे ना, चांगलं रेडी कर त्याला. आणि ऐक ना, क्लिन्झिंगने त्याचा चेहरा सगळा साफ करून घे. कोपरा न कोपरा हा असा छान दिसला पाहिजे, उजळला पाहिजे ग माझं. बघ भावड्या किती माये, बोट एकदम कडकड मोडले. बरं ऐक ना, तू याला तयार कर, तर मी तयार. हा अजून मुन्या, अरे तुला पोरगी पाहायला चाललंय आपण. तुला छान नको का मी दिसायला? आत्याचा रुबाब राहायला पाहिजे. हा पण आत्या याला सांग बर का किरकिर करू नको म्हणून. मुन्या मी कुठं किरकिर करतो? तूच किरकिर करतो. तुम्हाला त्रास नाही देत? किती वेळपासून हलू राहिलाय? मीच भैया नुसतं हलतो तर गप बस. पण भावड्या, आज ना तो एकदम ऋतिक रोशन वाटला पाहिजे त्या कहो ना प्यारे मधला. ऋतिक रोशन? हे हसू नको ना, फेवरेट आहे तो माझा. भावड्या, एक विचारू का? परमिशन? आणि समजा मी म्हणलो की नको विचारू, गप बसणार आहे? विचार. आज तू बोराड्यांची मुलगी पाहायला जाणार आहे खरंय, हा. पण तुला रात्रीची जी मुलगी भेटायला येते, तुला फोन करते, तिचं काय? तिचं काय म्हणजे ती कोण आहे? ती अगं फ्रेंड आहे ना, मैत्रीण आहे, प्युअर मैत्रीण. हो प्युअर मैत्रीण? तुझी शपथ मैत्रीण आहे. हे माझ्या मरण्यावर टपलाय का तू? माझी खोटी शपथ न घेऊ खोटारड्या. खरं? ठीक आहे. समजा माझ्या बाबतीत जर असं घडलं तर तू सांभाळून घेशील ना मला? एक मिनिट. म्हणजे वाघाचे पंजे. अरे येडा आहे का तू? सॉरी, म्हणजे आपलं डील झालंय ना की एकमेकांचं सिक्रेट कोणाला सांगायचं नाही म्हणून. यार विसरला की काय तू? ठीक आहे, मग काय? तुला जशी तुझी मैत्रीण रात्री भेटायला येते, तसा माझा मित्र पण येऊ शकतो ना मला भेटायला, नाही का?
उठ 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 नीट राहायचं कळलं का? अय मुन्या, मुन्या 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 काहीतरी घोळ करणार आहे ही सोनी. आले का पप्पी? अगं हळू हळू हळू. पप्पी आहे का कोण आहे? अरे बाप रे. पप्पे पाया पड ना. वा 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 वा. आली आमची नवरीबाई. ह काय लक्ष्मीवाणी दिसायलीस ग पप्पी. ऊर भरून आला बघ. हे दृष्ट काढून टाका रे हिची आज. दृष्ट काढून टाका. खूप दिवसांनी नवरी आज नटली आपल्या घरामध्ये. पप्पी टेन्शन आलं काय तुला? टेन्शन नको ना घेऊ. अगं आम्ही सगळे आहोत ना पप्पे. सोने आवरला का मुन्याचं? मला नाही माहित. हा मुन्या, ए मुन्या. आलो आलो आलो. अगं बाई 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 मुन्या किती गोड दिसत ग. चांगलं आलं शर्ट. हा प्राईस चांगली रे माझी. का वहिनी? मस्त दिसून राहिला. छान. पण वंश हा मी गजरा मिळायला पाहिजे होतं का? वहिनी अहो गजराची फॅशन राहिली का आता? किती छान फ्रेंच रोल सारखे गुलाबाची फुल लावून दिली मी. हो का? हे भावड्या, मला पण यायचं. मला काही नाही माहिती. हे आवरा की का लवकर? उशीर होऊ राहिला. तू अजून फुलच माळते का? आणि सोने तुला कोण चाल म्हणले? तू मुन्याला का मस्का लावू राहिली? मी येणारच नाहीये. आणि मी काय मस्का नव्हते लावत त्याला. मला यायचंय ना तर मी एकटी जाऊन भेटून येईन वहिनीला. नाही एवढी नटून थटून दिसू राहिली म्हणून विचारलं. नाही तर नेमकं निघताना भोकाडत आणायचे करून. हे बाई सोने गुपचूप घरामध्ये बैस. आणि अजून काही ठरलं नाही. वहिनी वहिनी करू नको. चला हो सगळे चला. सोने इकडे बघ ना. आपण चला हे चारे उगा गुळ काढत बसू नको. आपण जाऊन येतो. रोड नको का? चल रे मुन्या. आलो आलो. आप्पा एक महत्वाचं आहे. काय? नाही नाही म्हणजे सगळ्यांनाच सांगतो. आता पाहुणे मंडळी येतील. लग्न काढलंय आपण पपीचं. आणि मग तिला पाहुण्यांसमोर पपी म्हणणं बरं दिसतंय का? म्हणून पपीला पपी म्हणायचं नाही. हा हा पप्पीला पप्पी काय म्हणतात तिला? पप्पी नाव आहे तिचा. तिची ही आत्या पुष्पी. तिनं तिच्या कानामध्ये कुर्र करून पप्पी म्हणलं होतं का? नाव ठेवलं ना आपण तिचं. काय नाव ठेवलंय? पूर्वा. पूर्वा. हा एक मिनिट थांबा सगळे. मला महत्वाचं सांगायचं राहिलं. सोने आता जाताना रडारड नको हा? तुम्ही ऐका तर खरं. तुम्ही पोरीकडच्या मंडळीकडे चाललं खरं. पण तिथं गेल्यावर भावड्याला मुन्या मुन्या म्हणू नका. पराग म्हणा. काय पराग? आप्पा ह्याला सांगा लक्ष्मीला. तेव्हा भास्कन पाहुणे मंडळी समोर पपी म्हणायचा. एकदम बरोबर आहे. लक्ष्मी नीट ध्यानात ठेव. पप्पीला काय म्हणायचं नाही? पप्पी. हा मग काय म्हणायचं? पूर्वा. हे मुन्या बेस्ट ऑफ लक. आमच्यासाठी चांगली मुन्नी घेऊन या मुन्या. म्हणजे दादा विषय निघाला म्हणून बोलतो. तुम्ही आजच नाही पण नेहमी मला मुन्या नका ना म्हणू. परागच म्हणा ना. लेक्चरर आहे ना. मुन्या अरे तुझी आजी मला अजूनही बाळू म्हणती. हा मी तर बँकेत मॅनेजर आहे. मला नाही कधी वाईट वाटत त्याचं. अरे बाबा आमच्या लग्नात यांचं नाव मी बाळू असंच घेतलं होतं. शाबास. मी पण आमच्या यांना गुंडू.
हा, टाकते ना बाबा. आपण खायला आणू का काही? हा? थोडं फरसाण खाऊन घ्या ना, पोह्यासाठी आणले. चहा टाका फक्त आणि मध्ये डिश झाली की तांबे भांडे वाजले किती? अगं बस की खाली चहा झालाय का? अरे बस झालं रे. थोडस काय लावणार काल मागापासून? हे बघ पप्पे, काय झालं डोळे वाटा राहिला माहित आहे ना मला. पूर्वा पूर्वा हे बघ पूर्वा, ते जे काही पाहुण्यासाठी खायचं घेऊन यायचं ना, ते घेऊन यायचं, इथं ठेवायचं. मागच्या टायमाला दुसरंच कुणीतरी घेऊन आलं ते खायचं, इथं ठेवलं आणि तू तिकडेच बसली कुठेतरी. आता नाही करायचं, हा लक्षात. अरे बापरे, 3:45 वाजून राहिले. हा, पाहुणे यायची वेळ झाली ना. हे म्हणून ते ज्युनियर लेक्चरर असतं, कळलं काय? घाबरा रे, पाहुणे यायची वेळ झाली. हे बघ एक काम कर, हा तू तिथं जाऊन उभा राहा. गाडी आली, पाहुणे दिसले रे दिसले, मला सांग. हा आप्पा, पाहुणे आले, पाहुणे आले. आप्पा आप्पा लवकर या, पाहुणे आले. अरे देवा, पुष्पीचा नवरा दीपकराव, यायला कोणी बोलविलं इथं? नाही आप्पा, यात माझी काही चूक नाही. तुमची शपथ आप्पा, मी तर दीपकरावला 2 वाजता बोलवलं होतं, पण आता हे 4 वाजता आले, त्याला मी काय करू? अरे तुला कळत कसं नाही रे? अरे इथं आम्ही 2चे 4 करून राहिलो आणि तू हाय ते बी छाटायला निघाला. तुला आजचाच दिवस सापडला होता का रे पाहुण्याला बोलायला? अहो ते तायडीचं प्रकरण मिटवा म्हणून दीपकरावला बोलवलं. तुम्ही तर म्हणले होते ना आप्पा. अरे ज्यांचं झालंय त्यांचं नंतर पाहिलं असतं, ज्यांचं व्हायचंय त्याचं निपटीलं असतं ना. कुठलं काम धड करणारेस रे तू? अहो आप्पा, मी त्याला कवा धरणं फोन करून राहिलो, पण त्याचा फोनच लागत नाही. त्याला मी काय करू आता? काय करू? ते दगड घेऊन खाल टाकूयात माझ्या. आता हे प्रकरण मिटवीत बसायचं का रे आपण? हे प्रकरण मिटवीत बसायचं का? आणि त्या दीपकरावला बघून आपली पुष्पी कशी भोकाड पसरी ती माहित आहे ना तुला? हॅलो, हा मेनल काकू बोल ग. अगं काय आहे, मला वाटलं फोन उचलतेस की नाही तू, गडबडत असेल ना आज. अगं हा, म्हणजे नाही तसं काही नाही, बोल ना तू. अगं गडबड असेलच तुझी, बघायला येतात ना आज मुलाकडचे. हा हा म्हणजे हा कळलं म्हणूनच फोन केला मी. सॉरी अगं काकू, अगं मीच तुम्हाला कळवायला पाहिजे होतं. पण तुम्हाला माहितीये ना आपणचं कसं असतं ते. अगं सोड ग, मी फक्त तुला शुभेच्छा द्यायला फोन केलेला आहे. हे बघ, काहीही काळजी करू नकोस, ओके? सगळं नीट होईल. आता मी जे सांगतेय ते नीट ऐकायचं. मी फार महत्वाचं काहीतरी सांगतेय. बघायला आलेला मुलगा जर म्हणाला की एकांतात बोलायचं आहे तर नाही म्हणेल. नाही 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 म्हणायचं, भेटायचं, बोलायचं, कळलं? तुला जे काही प्रश्न विचारायचे असतील, जे काही म्हणायचं असेल ते मोकळेपणाने म्हणायचं. आणि जर मुलगा एकांतात बोलायचं आहे असं म्हणाला नाही तर तू स्वतःहून बोलायचं. मुलगा कसा आहे, कसा वाटतोय, काय आवडतोय का, सगळं नीट बघायचं. सेक्स अपील वगैरे हे बघ, हे मीच सांगणार तुला, तिथे कोणीही सांगणार नाहीये. जे काय आहे ते मोकळेपणाने बोला, कारण शेवटी संसार तुम्हाला दोघांना करायचा आहे, कळलं?
मी सकाळीच करणार होते तुला फोन, म्हटलं ते असतील ना म्हणून नाही केला. अगं नाही, मी तुला कॉल करणारच होते. अगं जाऊ दे ग, तुझ्यावर राग नाहीच आहे आमचा. तुझा काका आहे ना, त्याचं मी फारच प्रेम आहे तुझ्यावरती. चंदू काका येणार आहे? नाही ग, तो गेलाय मुंबईला. मंत्रालयात काहीतरी फार महत्वाचं काम आहे त्याचं, काहीतरी गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे वगैरे. म्हणजे मला नक्की काही माहिती नाहीये, पण काहीतरी महत्वाचं काम आहे असं म्हणाला. अगं तुझ्या काकालाच काम नसतं ना, तर तो धावत आला असतास तुझ्याकडे. आता छाया आधी फोन केला म्हणून कळलं आजच्या कार्यक्रमाचं. छाया म्हणाली, बोलली म्हणे त्यांच्याशी, तर चिडल्या म्हणे खूप. बाप रे, तोंडाला ना काही आवरच नाहीये. नाही तसं नाही अगं, म्हणजे आपणच्या पुढं कुणाचंच काही चालत नाही ना, मोठेत ना ते. अगं मला पण भीती वाटते त्यांची. सोड ग, या विषयावर बोलायला लागलो ना तर 4 दिवस सुद्धा पुरे पडायचे नाहीत आपल्याला. त्यांना नसतील कामं, आपल्याला आहेत ना. बरं ऐक, तुझ्या काकाचा निरोप आहे तुला. मुलगा आवडल्याशिवाय हो म्हणायचं नाही, कळलं? हा, शुभेच्छा तुला. ठीक आहे, ऑल द बेस्ट. थँक्यू. हा चल, बाय बाय. शुभेच्छा.